पाहिजे. तुम्ही नुसते प्रत्येक जण उठाल बोलाल तर येताना फक्त 5 मिनिटात थांबा. जसं राहुल भाईंनी सांगितलं किती वर्षासाठी कमिटीमध्ये फेरबदल असायला पाहिजे. प्रत्येक जर त्या पदाआधी चिकटून राहील त्या गोष्टी संध फेरबदल 100% होईल. कोणाला राहायचं असेल त्यांनी बिंदास राहा. तर सर्वांनी शांतता बसून घ्या. हो चला शांत बसून घ्या. ऐका सर्वांनी 1 मिनिट जरा सर्वांनी ऐका या विषयावर. आता माझं एक वैयक्तिक मत आहे. मी वैयक्तिक मत सांगतो. माझं वैयक्तिक मत आहे जरा. आता जसं राहुल भाईंनी प्रश्न केला 5 वर्षांनी ठेवतो 1 वर्षी ठेवतो, तर माझं वैयक्तिक मत आहे का दरवर्षी आपली वार्षिक मिटिंग व्हायलाच पाहिजे आणि वर्षानुवर्षी ती झालीच पाहिजे. हा वार्षिक मिटिंग व्हायलाच पाहिजे आणि वार्षिक मिटिंग आपण ठरवूया का प्रत्येक अध्यक्ष ठेवायचा आहे का नाही ठेवायचा पुढच्या वर्षी. आता जसं आपण ठरवलंय जसं आपण ठरवलंय. 1 मिनिट. आता सर्वांनी जागेवर बसा. चला सर्वांनी जागेवर एक पण उभं. किरण भाई कालची बस जागेवर तर खुर्चीत बस. बोलू नका जरा. हो चला बसून घ्या. कालची बसा. खुर्च्यावर बसून घ्या. चला खुर्च्यावर. चला सर्वांनी कालची मागचे पण. अरे या बैलगाडी शर्यतीचा खेळच असा. सर्व विषय चाकोरीमध्ये आतमध्ये आता ताबडतोब बसून घ्या सर्वांनी. सर्वांनी एक पण उभे राहू नका. सर्वांनी मागचे पण. आतिश पाटील साहेब तुम्ही इथे बसा. सर्वांनी पहिला खालती बसा. सर्वांनी खालती बसा. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. बैलगाडी क्षेत्र मुंबईचा शिस्तबद्ध आहे. सर्वही खाली बसा प्लीज. विनोद बसा सर्व गाडीवर. चलो खाली बसा. चलो खाली बसून घ्या. सर्वही खाली बसा. वसंत भाई वसंत भाई बैठ. सर्वही खाली बसा आणि मध्ये कोणी बोलत शांत करा. सर्वही हात वरती करायच्या. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. दिबा पाटलांचा. दिबा पाटलांचा. दिबा पाटलांचं. दिबा पाटलांचं. रायगड जिल्ह्यातली दुसरी मीटिंग असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीतला हा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये अनेक सुपुत्र असे दिलेत का त्यांचं नाव लौकिक जगाच्या पाठीवर आहे. राजकारणामध्ये रथी मारुती होऊन गेले. पण या दिबा पाटलासारखी व्यक्ती आगरी कोली कुणबी कराडी जैन मुसलमान असतील ते स्थानिक आदिवासी असतील सर्वांना न्याय देण्याचं काम ज्या माणसाने केलं असेल. ब्राह्मण सॉरी ज्या माणसाने सर्वांना न्याय द्यायचं काम केलं असेल ते दिबा पाटलांनी केलेलं आहे. आज त्यांच्या गावामध्ये मी पहिल्यांदा आलोय. एवढं मोठं प्रशस्त हॉल, एवढी चांगली व्यवस्था आणि आज ते ज्योतिषस्तंभ बघितलं मी का ज्यांनी छातीवर गोळ्या घालून घेऊन आज आपल्या इथल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं होतं. मला वाटलं जवळ गाव असेल दीपक शेठ चिन्ह गाव, पण हे तो बाउंड्री के बहुत पार आहे. पण राहू द्या, पुन्हा येऊयात. पुढची वार्षिक मीटिंग पण मला वाटतं आपण याच ठिकाणी घेतली तर बरं होईल. आणि सर्वांनी सांगितलं प्रत्येक वर्षीची वार्षिक मीटिंग आपण याच ठिकाणी घेऊया. तर या ठिकाणी पहिल्यांदा असं झालंय थोडीशी शाब्दिक वादावाद होते, पण आपण सगळे भाऊ भाऊ आहोत. बघा पहिल्याच मीटिंग मध्ये आपलं ठरलं होतं का प्रत्येक वर्षी अध्यक्ष चेंज करायचा. 1 वर्ष ठाण्याला, 1 वर्ष रायगडला. स्वर्गीय पंडित जगन फडके साहेब तेव्हा होते, तात्या होते बोनिवलीचे. अशी बरीच मंडळी आम्ही त्या मीटिंग मध्ये होते. तेव्हा ठरलं होतं सर्वांचं आमचं का बाबा 1 वर्ष, मला माहित पण नव्हतं का मी अध्यक्ष होईल. आज या संपूर्ण कमिटीने आणि सर्व बैलगाडा मालकाने आमच्यावर विश्वास ठेवलाय. मी 2 दिवस सांगत होतो का जो चावचाव एवढं घरी पण
घरी पण बायको 10 वेळा बोलतो तो मोबाईल न फोडा. रोज सकाळ संध्याकाळ तोच चावचाव. पण लक्षात घ्या, हे अध्यक्ष पद असेल की इतर पद असतील, कोणी फेमिकॉलची खुर्ची लावून आलेला नाहीये. जो चांगलं काम करेल, सगळेच चांगलं काम करतात. मगाशी मला दोघा ठिकाणी उत्तर दिलं राहुल शेठ, तुम्हाला पण सांगतो ऐका. काय होतं, आपल्या ग्रुपवरती जी पदावर मंडळी नाहीये, मी नाव घेतो काही मोजकीत, बडी असेल, दिनेश असेल, आपला कालन असेल, अशी 4-5 मंडळी असेल की नेहमी ती रुपेश पण असतो, एक रोशन असतो, अशी बरीचशी मंडळी आहेत का ती नेहमी ऍक्टिव्ह होतात ग्रुपवरती. काही निर्णय द्यायचा असेल, काही असेल, मग आम्ही काय करतो, एखादा निर्णय असला की एक कमिटीवर टाकतो आपण, त्या तिथे निर्णय होतो. मग कोणाला सांगायचं टाकाला म्हणून टाक म्हणून असा विषय असतो. बाकी काही स्वतःहून कोणी टाकत नाही, त्याला आम्ही संपूर्ण कमिटी टाकायला सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ज्या नियम अटींचा काही विषय, एका मैदानामध्ये सकाळी लवकर गेलतो, मला बडी भेटलेला खिडकाच्या मैदानामध्ये. पहिला स्वागत माझा 2 षटती हारून केला सकाळी 8च्या आधीच. बडी बरोबर ना? त्यामुळे बैलगाडी मालकांनी सर्वांना विनंती आहे का सगळे समजदार आहात, आपण जरा लवकर या. कोण लवकर आला, कोण लेट आले बघत नका बसू. या वर्षी मला तरी वाटतं 10% पण भांडणं झाले नसतील आणि वादावाद नसतील झाला. का तर आपली कमिटी एकदम स्ट्रॉंग आहे आणि बैलगाडा मला त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. सर्वांनी नियमाटी पाळल्या, सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे गोष्ट झालेली आहे. एक लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह मधून आपला बघतोय. या पश्चिम महाराष्ट्रातील लोक असतील, आपले भाऊ असतील, उत्तर महाराष्ट्रातले असतील, सर्वात श्रीमंत बैलगाडी संघटना आपली ठाणा रायगड पालघरची आहे. सर्वात श्रीमंत. कारण प्रत्येकाचा पैसा आहे. झोपेमध्ये तुम्ही जाऊन बघा का माझ्या बँक बॅलन्स मध्ये काय नाही, पण मी ज्या संस्थेचा 1,000 रुपये देऊन मेंबर झालो त्या संस्थेमध्ये आज 40 लाख बॅलन्स आहे. 40 लाख म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की घाटावरची जी बंदी आली होती का खरेदी विक्रीची किंवा उत्तर महाराष्ट्रातली बैल पश्चिम महाराष्ट्रात पळवायची नाही असा झाला होता, जो वाद झाला होता नाशिकला, त्याच्याविषयी सर्वांनी चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या भावांशी, आबांशी पण चर्चा केली. थोडासा राग असतो प्रत्येकावरती, त्यांचा थोडासा राग होता का तिकडची इकडे खेळायला आली तर कुठला वादावाद व्हायला नको म्हणून तिथे 1-1.5 महिना त्यांच्यावर बंदी होती. बंदी शब्दात बोलणं बरोबर नाही की वादावाद होऊ नये म्हणून तिथं टाळलं होतं. आम्ही आम्हाला प्रस्तावना दिलेली आहे. जे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांना सांगितलंय का आम्हाला समृद्धी मार्ग जवळ असल्यामुळे आम्हाला नाशिक आज जवळ पडतोय, आम्हाला संभाजीनगर जवळ, छत्रपती संभाजीनगर जवळ पडतोय, जालना जवळ पडतोय, वाशिम जवळ पडतोय. आमची बरीचशी बैल नाशिकवरून येतात आणि रिटर्न जातात. त्यामुळे आमच्या लोकांना खरेदी विक्रीशी तुम्ही काही बंदी आणू नका. तेव्हा आबांना बऱ्याचशा नेत्या लोकांचे फोन आले, मला पण आले, काही तुम्ही चुकीचं करता सांगितलं का वादावाद होऊ नये उत्तर महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र म्हणून ही थोडी दिवस बंदी ठेवलेली होती. आता लोकांचा राग थोडासा शांत होत गेलाय. पश्चिम महाराष्ट्रातील युवा संघटना असेल, तिथले अध्यक्ष नितीन आबा शेवाळे असतील, धनाई तात्या असतील, उदयदा असतील, दत्ताजी गायकवाड असतील, विलास पेलवण असतील, अशा अनेक मंडळी आहेत. त्या सर्वांशी आम्ही चर्चा केलेली आहे. कोणी घाबरून जाऊ नका. तुम्हाला खरेदी विक्री करायच्या असतील तुम्ही बिंदास करा. वरची भाऊ पण आपल्या पाठीशी राहतील, आपण पण त्यांच्या पाठीशी राहू. पण कोणी खरेदी विक्री केली मी तर माझा बैल पळू देणार नाही हे डोक्यात ठेवू नका. त्या दिवशी राहुलजी पाटील साहेब ते पण गेले होते मिटिंगला, त्यांनी पण चांगले मुद्दे मांडले. राहुल साहेब बघा, आपण लहानपणापासून मित्र आहे सर्व. ही बैलगाडी संघटना आहे. तुम्हाला राग आला असेल का ग्रुपवर काही गोष्टी झाल्या तुमच्या विरुद्ध किंवा तुम्ही दुश्मन नाही, आमच्या मित्रात तुम्ही आमचे. तुम्ही अविनाश पवारांशी बोलता, त्यांना फोन करायचा होता, मला फोन करायचा होता, आप्पांना सांगायला पाहिजे होतं. सोनू तर तुमचा व्हॉट्सअपवर आणि मोबाईल तर भाऊच आहे, छोटा भाऊ मोठा भाऊ दोघं सर्व होती. मला बोलू द्या पाटील साहेब, थांबा जरा बोलू द्या. तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं
का बाबा हा हिशोब आम्हाला पाहिजे, किंवा हिशोबाचा विषय दिला असता तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही व्हॉट्सअप पण नाही आहात. आपले ते बंधू आहेत भेवंडीचे साईराज, आपण पैसे जमा करायला किती दिवस लावले? जवळजवळ 8-9 महिने गेले. मग या 8-9 महिन्यामध्ये पैसेच जमा नव्हते आपल्याकडे, तो हिशोब द्यायचा कोणाला? आज कर्जतचे अध्यक्ष आले नाही वाटतं, पण कर्जतचे खजिनदार बाप्पा तुम्ही आज सोडून तुम्ही सर्व मंडळी आहात. 12-12.5 लाख रुपये त्यांच्याकडे जमा होते राऊत शेठ. काय झालं? त्यांचा अध्यक्ष चेंज झाला, काही लोक चेंज झाली. त्यांनी सांगितलं का आम्ही पैसे जमा करणार नाही. आप्पा बरोबर? म्हणजे आम्ही जे पैसे आम्हाला काही ठेवू आणि देणार नाही. मग थोडासा वादविवाद झाला, काही गोष्टी झाल्या. मग त्यांनी निर्णय घेतला कर्जतच्या मंडळींनी का नाही का आपण हे पैसे संघटनेचे जमा करायला पाहिजे. मला वाटतं 7.5 लाख रुपये तुम्ही जमा केले आणि बाकी पैसे शिल्लक आहे. विषय असतो कसा, सर्व बैलगाडा मालक आहेत आपले, कोणाचा अपमान नको व्हायला 4 माणसामध्ये, किंवा कोणाला वाईट नको वाटायला, म्हणून आपण कोणाची नावं घेत नव्हतो. त्यांना सांगत होतो आम्ही सारखे ग्रुपवर सर्व मंडळ आहेत, त्यांना माहिती आहे बाबा भरा पैसे भरा पैसे भरा पैसे भरा पैसे. आणि मला तर वाटतं 8 महिन्यांना वाद चालू होता. आता पैसेच जमा होत नव्हते. आता ठीक आहे, सचिन शेट्टी सांगितलं, एकदम चांगला मुद्दा मांडला, बाबा ज्यांनी पैसे नाही भरले त्यांना आपण इथून बाद करायला पाहिजे. काय होतं, तालुका कमिट्या होत्या सुरुवातीला, सचिन शेट्टी आपण तालुक्याच्या कमिट्या होत्या, शेवटी आपण जर आपल्या त्यातल्या कमिट्या द्या आणि ते पैसे भरतील आपल्याला. नंतर तालुक्यामध्ये आपसमध्ये वाद व्हायला लागले, घुसपून होतेच ना, माझा तालुका, आमच्या जिल्ह्यातले पैसे, तालुक्यातले पैसे, त्यांनी उशीर लावला. असो, चला आज एकदाशी आपला सर्व जो हिशोब आहे तो झालेला आहे. प्रत्येकाकडे पत्रिका दिलेली आहे. अजून पण त्याच्यामध्ये हिशोब करताना कोणाला काही शंका आली किंवा कोणाला त्याच्यामध्ये काही त्रुटी वाटली तर बिंदास टाका. कारण का माहितीये का, इथला बैलगाडी मालक हा श्रीमंत बैलगाडा मालक आहे. कारण जी व्यक्ती लाख रुपयाचा बैल ठेवू शकतो, 2-3 हजार रुपये टेम्पोला भाडा घालून जाऊ शकते आणि शर्तीच्या मैदानामध्ये 2 ते 4 हजारापासून तर 1 लाख सुरुवात करू शकते, ती मोठ्या श्रीमंत व्यक्ती आहे. आणि या कमिटीमध्ये सगळे खंबीर नेतृत्व, खंबीर लोक आहेत. जी काही हिशोबाचा विषय आता काय 1 महिन्यामध्ये सांगा, कारण देवेशकडे सगळं हिशोब दिलेला आहे आणि हा गोरगरिबांचा पैसा आहे, आपल्या सर्वांचा पैसा आहे. आणि ह्या पैसा जो खाईल त्याला देव कधीच माफ करणार नाही. तरी या नंदीची पावती आहे, या नंदीच्या नावाने भरलेली पावती आहे. आणि आपण 10 वेळा सांगतो की ठाणा रायगड पालघरची कमिटी ही संघर्ष होऊन तयार झालेली कमिटी आहे, वाघांची कमिटी आहे. आपले कितीतरी शर्ती जमवताना शरद सुटल्यानंतर किंवा विजयानंतर राग द्वेष प्रत्येकाचा असतो, पण शरद संपल्यानंतर आपण एकमेकाला हात फिरून निघतो. ही परंपरा आपण ठेवलेली आहे. पहिला मोठे वाद व्हायचे, ही कमिटी स्थापन झाल्यापासून हे बैलगाडी क्षेत्राचे भाऊ आहेत. आपण कोणाला एकामेकाला चेहऱ्याने ओळखत नाही, आपण एकाचे नातेवाईक नाहीये किंवा कोणाचे पार्टनर पण नाही आहोत. पण आज एवढी संख्येने आपण का जमलोय, कारण आपण या बैलगाडी क्षेत्राला काही देणं लागतोय, या शंकराच्या नंद्यामुळे लावलंय. आज सर्व तुम्ही इथे आलात, सर्वांना भूक लागलेली आहे, काही चुक्या गोष्टी झाल्या असतील. मी सर्वांना त्याच्याविषयी तुम्हाला पण सांगतो, मला काल सर्व सांगितलं मी का काही आमच्याकडून चुक्या झाल्या असतील. काही लोक आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि काही लोक आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. तुम्ही कमिटीला जाब विचारू शकता, ही कमिटी तुमची आहे. कारण जर तुम्ही कमिटी जाब नाही विचारलं तर कमिटी काहीच काम करणार नाही. जसं आपण बोलतो ना का मंत्रिमंडळामध्ये एखादा विरोधी पक्ष पाहिजे, तशी जाब वगैरे माणसं पाहिजेतच. चुकीत दिसून पण तो जाब विचारणार नाही, तो खोटा माणूस. म्हणून संदीप भाई, जाब नसता विचारलं तर आजची मीटिंग नसती लागली. ही गोष्ट खरी आहे? नाही, ही गोष्ट खरी बघा. ऐका, तुम्हाला माहिती हो नंदराज दादा, ही गोष्ट खरी आहे का खोटी? आमची मीटिंग आज या संदीप भाई ऐका ना, या अख्ख्या बैलगाडा मालकांचा प्रश्न होता, सगळ्यांचा प्रश्न होता का नाही? या बैलगाड्यांच्या हक्काचे पैसे होते सगळ्यांचे, तुम्ही बोलले ना. मला बोलू नाही होऊ द्या ना. ओके सॉरी, तुम्ही बोला पुढे. राहुल शेठ, तुमच्या माहितीने सांगतो, ऐका. राहुल शेठ, तुम्ही इथले भूमिपुत्र आहात.
भूमिपुत्रांनी जाब भूमिपुत्राला विचारायचा असतो. आपल्या घरातल्या माणसाला विचारतो राहुल साहेब, तुम्ही आमच्या घरातले आहात. पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी ते आमचे भाऊ आहेत. कुठे पश्चिम महाराष्ट्र, कुठे मुंबई? अरे छाती ठोक करून मला फोन करणार का संदीप मालिक, संदीप भाई हे चुकतंय तुमचं. 100% जर तुम्हाला आम्ही उत्तर दिलं नसतं ना तर तुमची चुकी होती आमची. तुम्ही एखाद्या युट्यूबवर बोलाल ना शेठ, तर काय होतं, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. का लोकांना काय वाटतं का मुंबईच्या कमिटीने काही पैसे खाल्ले असतील, काही झोल गेला असेल म्हणून राहुलभाई सारखा एवढा मोठा माणूस युट्यूबवर येऊन मीडियावरून बाईट देतो. असं नाहीये राहुल शेठ. तुम्ही आम्हाला बंद खोलीमध्ये जर बोलले असते ना तर आम्ही छोटा भाऊ म्हणून तुमचं कधी पण ऐकणार, याच्या पुढे पण ऐकू. पण कसं होतं, आपण युट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही चॅनलवर जाल आणि लोकांची थोडीशी वेगळी भूमिका होते तर या कमिटीचा आपण वाद आहे का. पण आज जाऊ द्या, आज आपण सगळे भाऊ एकत्र आलोय, याच्या पुढे पण एकत्र राहू, एकामेकांची सगळे शर्ती पण करू, पण कोणाची भांडण नाही करू, शपथ घ्यायची. कारण काय माहितीये का, शर्तीमध्ये जो भांडण करतो आणि ज्याला शर्तीमध्ये हार पचत नाही ना त्यांनी शर्ती सोडून द्या आणि खेळू पण नका. कारण कसं असतं, आपण अभिमानाने सांगतो घाटावरती जा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, कोण आले, मुंबईवाले आले, कोण आले, त्या रायगडचे वाघ आले. म्हणून मी आता सर्वांचे चेहरे बघितले, आपला हिशोब झालेला आहे. आणि जी कमिटीचा जो विषय असेल, कमिटीमध्ये खजिनदार असतील, कार्याध्यक्ष असतील किंवा इतर मंडळी असतील, बघा तुम्हाला विनंती करून सांगतो, आपण 10 मेंबर याच्यामध्ये ठाण्याचे घेऊया, याच्यामध्ये 10 मेंबर रायगडचे घेऊया आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला प्राधान्य देऊया की प्रत्येक तालुक्यातून 2-2 सदस्य तुम्ही या कमिटीमध्ये द्या. आणि त्याच्यामध्ये काही पदं असतील ती एकदम वाढू पण आपण. फक्त एवढंच असं करू नका की ह्याला पद नका देऊ, त्याला पद नका देऊ. आम्ही सर्वच जमतो. आणि जेव्हा कमिटीचा विषय असेल तेव्हा इथे जेवढे ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत, नरेशजी असतील, पाटील, नरेश पाटील साहेब, तुम्हाला पण सांगतो, तुम्ही असाल, संजय शेठ तुम्ही असाल, किंवा राजकुमार भाई असतील, किंवा विजयदादा असेल, आपले चेतन शेठ आपटे असतील, किंवा इतर सर्व आप्पा असतील, आपले भाक्षावाले असतील, अशी सर्व मंडळी वरिष्ठ याच्यामध्ये घेऊ आपण. आणि याच्यामध्ये नवीन पोरं आहेत, नवीन तर आहेत, जितेश कालना असतील, दिनेश तरके असतील, अशी अनेक पोरं आहेत, त्यांना पण सामील करू, 10 ते 15 करू. पण मी कमिटीवरती नाही किंवा मी त्याच्यामध्ये नाही म्हणून हे कमिटी असं करतं तसं करू नका. कारण आज एवढ्या बहुसंख्येने आपण थांबलोय. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, मीटिंगला वादावत होतो, चावचाव होतो. ही ठाणे रायगड पालघरची मीटिंग अशी झालेली आहे, आज पहिल्यांदा या मीटिंग मध्ये सर्वांना बोलायची चान्स पण दिलेले, कोणाचा वादावत पण झालेला नाहीये. आणि याच्या पुढे पण जेव्हा पुढच्या वर्षी या मीटिंगला बसू तेव्हा आपण असे आनंदात राहू. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, अध्यक्ष जो असेल की कमिटी असेल, प्रत्येक वर्षाला चेंज राहील. जर चांगलं काम जी कमिटीने केलं तर लोक त्यांना ठेवतील, जर त्यांनी काम चांगलं नसेल केले त्यांचे राजीनामे घेतील. आणि यांना पहिलंच सांगितलं होतं की ज्या राजकीय पक्षामध्ये आम्ही काम करतो त्या पक्षाने चांगली धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे. इथे बघा, मुंगाई शेठला एवढी पदे कधी मला मोजता पण येणार नाही. कोणी काँग्रेसचे आहेत, कोणी राष्ट्रवादीचे आहेत, कोणी शिवसेनेचे आहेत, कोणी भाजपाचे आहेत, कोणी मनसेचे आहेत. आणि सर्वात जास्त या ग्रामीण भागातील शेकाप पक्ष आहे, कोणी शेकापची लोक आहेत. आपण सर्व पक्षाच्या चपला बाजूला ठेवून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण एकत्र आलोय. मी जास्त काही बोलत नाही, माझे 2 शब्द संपून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवर कोणी उठू नका अजून, प्लीज सगळ्यांनी बसा. ऐका, मीटिंग संपली नाहीये, जरा बसा सर्वांनी. जागेवर कोणी उठू नका, सगळ्यांनी बसून राहा. भाई मला बोलायचं आहे, आता जवळजवळ सर्व मंडळी आहे वरिष्ठ, याच्यात मला मागच्या जे आपले कमिटीचे उपाध्यक्ष दिसत नाही ते तशी माणसं जी आता एवढी लोक आलीत मीटिंगला वेळ काढून, तशा जर अध्यक्ष